नमस्ते, जयश्री किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार तांदळाची पिठाची भाकरी भिजवता आपण बनवणार आहोत. तांदळाची भाकरी व आपण पाणी गरम याच्यामध्ये करून बनवणार आहोत. उकडणार आहोत पीठ. असंच आपण सिंपल पद्धतीने तांदळाची भाकरी बनवणार आहे. त्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतले, ते तुम्हाला चक्कीमध्ये भेटेल. नाही तर तुमच्याकडे जुने तांदूळ असेल ते तुम्ही वाटून आणून ते तुम्ही दळण करून आणू शकता. तर किमान मी इथं 1 किलो असं पीठ घेतलेलं आहे. त्यात मी 1 तांबे असं पाणी टाकलेलं आहे. मी सगळं पाणी संगच न टाकून थोडं थोडं करून आपलं पाणी टाकलं आहे. आपण बघू शकता. हे बघा. आता मस्तपैकी आपण पीठ मळून घेऊया. पिठाचा उंडा बनवल्यानंतर आपण भाकरी थापून तव्यामध्ये आपण ही भाकर बनवणार आहे. तर चला बघूया रेसिपी. हे बघा, पीठ मी कसं मळून घेते. न जास्त पाणी घालता व सॉफ्ट आपण हाताने पीठ मळून घेणार आहोत. जोर लावून आपल्याला थोडंसं पीठ मळायचं असतं, कारण की हे पीठ जास्त स्टिकी असतं म्हणून. हे बघा, आपला पिठाचा उंडा हा रेडी झालेला आहे. यामध्ये आपण आता पिठाचा एक गोळा काढून घेऊया. हे बघा, आपण उंडा करून घेऊया. आपल्याला आपली जी चपातीची साईज असते, मोठ्या चपाती साईज असते, तेवढाच आपल्याला पिठाचा उंडा घ्यायचा आहे. व आपण जशी ज्वारीची बाजरीची भाकर बनवतो, सेम त्या पद्धतीने आपण तांदळाची भाकर ही बनवायची आहे. बघा, ताटलीमध्ये मी त्याच ताटलीमध्ये उंडा साईडला काढून ठेवून त्याच ताटलीमध्ये मी थोडंसं खाली पीठ स्प्रेड केलेलं आहे. आणि बघा, जशी आपण ज्वारीची व बाजरीची भाकर थापतो तशीच ही भाकर ही आपल्याला थापायची आहे. आणि पाणी आपण मळताना नॉर्मल पाणी घेतलेलं आहे. कोल्ड वॉटर, हॉट वॉटर असं घेतलेलं नाही आहे. हे बघा, आपण आपलं आता भाकरी तापून घेतल्यात. आपण बघू शकता, फटाफट आपली भाकरी तापून झालेली आहे. हाताला स्टिक पण नाही झालेलं आहे आपलं. आता आपण तव्यामध्ये भाकर टाकणार आहे. आपण उलटी करून भाकर टाकणार आहे. उलट्या साईडला जे खाली आपण पीठ स्प्रेड केलेलं त्यावर आपण पाणी टाकणार आहे. आणि सगळीकडे आपण पाणी असं स्प्रेड करून घेणार आहेत. हे बघा, आपण केलेले आहे. 2 ते 3 मिनटानंतर आपली भाकर ही खालून आपण चमच्याने हलवून पलटून घेऊया. हे बघा, एका साईडने आपली भाकर कच्ची पक्की अशी शेकलेली आहे. दुसऱ्या साईडवरून पण आपल्याला 2 ते 3 मिनटं भाकर अशी शेकायची आहे व पलटी करायची आहे. हे बघा, गरम तवा आहे म्हणून आपल्या भाकऱ्या पटापट होत आहे. त्याकडेच त्या संगे मी माझी दुसरी भाकर पण थापायला घेतली आहे. हे बघा, आपली भाकर आपण पलटी करून घेतलेली आहे. हे बघा, ही आपली भाकर अशी चांगली शिजलेली आहे. बघू शकता आपण. व पीठही यातलं शिजलेला आहे, असा कलर आला तर. बघा, आता दुसऱ्या साईडून आपल्या भाकरला कसा फुगा येतो आपण बघू शकता. मग दुसऱ्या साईडची भाकर ही कच्ची पक्की होती, ती पण नीट आपली शिजेल. आपण बघू शकता, भाकरीला फुगा आलेला आहे, टंब अशी फुगलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा, आपली भाकर टंब फुगलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा लागला. भाकरीसाठी ऑल द बेस्ट.